मी इथे रेकॉर्डिंग स्टार्ट केली, आपण लेक्चरला करू इथे स्टार्ट करू. ठीक आहे. तर मला काय करायची, एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन काय करायची, क्रिएट करायची. त्यासाठी जो आपण डेस्कटॉप मध्ये A to Z56 नावाचा जो फोल्डर बनवला होता, फोल्डर ओपन केला. ओपन केल्यानंतर जो फोल्डर मध्ये वरती बार असतो किंवा ह्याला काहीतरी काहीतरी लोकेशन असतं, काय म्हणतात त्याला, ऍड्रेस बार म्हणतात किंवा त्याला आपण म्हणतो URL बार. जस्ट त्या URL बार वर मी क्लिक केलं, जो पाथ होता तो पाथ रिमूव्ह केला आणि राईट करतो इथे CMD राईट करून जसं मी एंटर बटनाला हिट केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली इथे ओपन झाली. आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मला एक रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन काय करायची, क्रिएट करायची. त्यासाठी कमांड काय आहे, मग काय कमांड, npm create with @latest आणि पुढे काय असतं, आपल्या प्रोजेक्ट नेम असतो. जसं की मी प्रोजेक्ट नेम देतो इथे डे 8 देतो, बरोबर ना. ठीक आहे, जस्ट एंटर केलं मी इथे. आता एंटर केल्यानंतर मला इथे काय म्हणतंय, सिलेक्ट अ फ्रेमवर्क. इथे काय सिलेक्ट करायची, रिॲक्ट, देन जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. थोडस वेट करू आपण, आपल्यासाठी जे काही रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट होतंय त्यासाठी थोडासा टाइम लागणार. ओके, सोशल तेवढा जरा चलावतो. ठीक, आपलं जे काही रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन क्रिएट झालं. त्यानंतर इथे करायची Ctrl+C करायची. एकदा मी स्क्रीनला क्लिअर करतो, म्हणजे आपली जी काही स्क्रीन आहे ते काय झाली, ते क्लिअर झाली. त्यानंतर पहिली कमांड टाकली आपण npm create white @latest आणि ऍप्लिकेशनचं नाव डे 8. त्यानंतर इथे काय असते, CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी. आणि डायरेक्टरी म्हणजेच काय, आपला फोल्डर असतो. जसं की मी फोल्डर नेम टाकलं डे, एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड असते आपल्याकडे कोडपेस डॉट. ह्या कमांडने काय होणार की आपला जो काही ऍप्लिकेशन क्रिएट झालाय किंवा जो प्रोजेक्ट क्रिएट झालाय तो प्रोजेक्ट ऍज इट इज VS कोडला काय होणार आहे, ओपन होणार आहे. झालंय ते ओपन. ठीक आहे, ओपन झाल्यानंतर मी CMD मध्ये आलो. प्रोजेक्ट मला रन करायचा आहे. प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड npm run dev. जसं मी ही कमांड एंटर केली, एंटर केल्यानंतर मला माहिती आहे की मला एक URL भेटणार आहे आणि ती URL मी ब्राउझरला सर्च केली तर जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होणार, इथे रन होणार आहे. माझ्या बरोबर टाईप करायचा प्रयत्न नका करू, तुम्हाला टाईप देणार नंतर. ओके, नंतर टाईप करा. परत मी VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर जो आपला SRC नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये जे आपला app.jss नावाची फाईल आहे त्या फाईल मधला सगळा जो काय कोड होता तो कोड मी जस्ट काय केला, इथे रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर आपल्याकडे रिॲक्ट जेएस मध्ये दोन टाईपचे कंपोनंट असतात. कोणते कोणते असतात मग, एक फंक्शन बेस्ड कंपोनंट असतो आणि सेकंड क्लास बेस्ड कंपोनंट. मग मी ते काय करतो, एक फंक्शन बेस्ड कंपोनंट राईट करतो. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव काय द्यायची, जे आपण फाईल नेम दिले तेच आपलं काय राहणार आहे, कंपोनंटला नेम राहणार आहे. आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये एक H1 करू. जसं की H1 ला मी सांगतो वेलकम रिॲक्ट. ठीक आहे, मग जो हा कंपोनंट आपण बनवलाय हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर काय करणार, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव राईट. सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे वेलकम टू रिॲक्ट जेएस काय झालं, इथे शो झालं. त्यानंतर VS कोड मध्ये आलो आणि VS कोड मध्ये आल्यानंतर जो आपला app.css नावाची फाईल आहे त्या फाईल मधून जस्ट मी इथे काय करतोय, जेवढी CSS आहे ती CSS डिलीट केली. त्यानंतर index.css फाईल मधली पण CSS डिलीट केली. काही नाही केलं, फक्त CSS रिमूव्ह केली. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे एक नॉर्मल वेलकम टू रिॲक्ट जेएस असं काहीतरी प्रिंट झालंय. ओके, ही तर नॉर्मल फंडा तुम्हाला समजला असेल. इतर कोणाला काही अडचण असेल तर मला बिंदास विचारू शकतात. ओके, ठीक आहे. आज आपल्याला अजून एक टास्क बनवायचा आहे. आधी आपण समजून घेणार आहोत की आपल्याला करायची काय आहे. ठीक आहे ना, आधी समजून घेऊ नेमकं करायची काय. तर माझा एक असा टास्क असणार आहे
ठीक आहे, टास्क म्हणू, डेमो म्हणू, किंवा माझा काहीतरी तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट छोटासा. ओके, तर माझा टास्क असा आहे की इथे असणार एंटर नेम, त्या एंटर नेमचा असेल इथे एक छोटासा इनपुट बॉक्स. ठीक आहे, त्यानंतर एंटर मोबाईल असेल आणि त्या मोबाईलचा इथे छोटासा इनपुट बॉक्स असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण घेऊ इथे अजून एंटर ईमेल घेऊ आणि त्या ईमेलचा असेल इथे एक इनपुट बॉक्स. ठीक आहे, असे अजून एक आपण फील्ड घेऊ, जसं की इथे एंटर पासवर्ड आणि त्या पासवर्डचा इथे काय असणार, एक इनपुट बॉक्स असणार. ओके, ठीक आहे, अशी आपली काहीतरी डिझाईन असणार आहे. ओके, फ्रंट एंड मध्ये असं काहीतरी राहणार आहे. त्यानंतर एक इथे खाली बटन असेल, काय असेल इथे एक, आणि त्या बटनला नाव असेल, त्या बटनचं नाव सबमिट नाव असेल. ठीक आहे, काय असणार आहे, एक एंटर नेम असणार आहे, त्या नेमचा एक इनपुट बॉक्स असणार आहे, त्यानंतर एक मोबाईलचा इनपुट बॉक्स असणार आहे, त्यानंतर एक ईमेलचा इनपुट बॉक्स असणार आहे, आणि त्यानंतर एक पासवर्डचा इनपुट बॉक्स असणार आहे, आणि एक बटन असेल कोणतं, सबमिट नावाचं. मग मला करायची काय आहे माहितीये, की जसं मी ह्यामध्ये माझं नेम, मोबाईल नंबर, ईमेल आणि पासवर्ड राईट करणार, आणि त्यानंतर जसं मी या सबमिट बटनावर क्लिक करणार, तर जो आपला हा इनपुट मधला डेटा आहे, तो डेटा कुठे प्रिंट होणार, कन्सोल मध्ये प्रिंट. कुठे होणार प्रिंट, कन्सोल मध्ये. फंडा समजला काय करायचं आहे, काय करायचे, ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण असं काहीतरी इन्फॉर्मेशन राईट करणार, आणि जसं आपण ह्या सबमिट बटनावर क्लिक करणार, तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड हे काय होईल, प्रिंट. समजलाय फंडा काय करायचे आपल्याला. ठीक आहे, कोड मध्ये जाऊ, ह्याला इम्प्लिमेंट करण्याचा आपण ट्राय करू. मग जसं की मला किती इनपुट बॉक्स लागणार आहेत, 4 लागणार. ओके, इथे आलो मी, जस्ट इथे एक छोटासा मी बी आर घेतो, एक बी आर घेतला. बी आर नंतर मी इथे सांगतो एंटर, काय सांगायचे, नेम सांगायचे. एंटर नेम, नेम नंतर एक छोटासा बी आर घेतला, बी आर नंतर एक मी इनपुट बॉक्स घेतो, इनपुट, इनपुटला टाईप दिला मी इथे टेक्स्ट दिला. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा चेक करतो, आलाय आपला इथे इनपुट बॉक्स, एंटर नेम, आणि त्याचा आला इथे इनपुट बॉक्स. त्यानंतर अजून इथे मी 2 बी आर घेतो, एक बी आर घेतला, 2 बी आर घेतले, आणि त्यानंतर इथे मी सांगतो एंटर मोबाईल. त्यानंतर एक अजून एक बी आर घेतला, कारण नेक्स्ट लाईन, आणि इथे घेतो मी इनपुट, इनपुटला टाईप देतो इथे नंबर, कारण आपल्याला त्या इनपुट बॉक्स मधून मोबाईल नंबर घ्यायचा आहे. आउटपुट पेजला आलं, एकदा चेक करतो, तर आला इथे एंटर नेम आलंय, मोबाईल आलाय. मग त्याच प्रकारे अजून आपल्याला कोणतीही घ्यायची फील्ड, कोणती घ्यायची, एंटर ईमेल घ्यायचा, त्या ईमेलचा एक बी आर, आणि इथे मी घेतो एक इनपुट बॉक्स, त्याला टाईप काय दिला मी, ईमेल देणार. ओके, त्यानंतर एक अजून एक बी आर घेतला, आणि इथे मी सांगतो एंटर पासवर्ड. इथे एक बी आर घेतला, बी आर नंतर मी इथे एक इनपुट बॉक्स घेतला, आणि त्या इनपुट बॉक्सला टाईप काय असणार, इथे पासवर्ड असणार. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, एकदा चेक करतो की आपले व्यवस्थित सगळे इनपुट बॉक्स आलेत. ठीक आहे, अजून इथे एक बी आर ऍड करतो, म्हणजे सगळं व्यवस्थित आपल्याला शो होईल. झालंय आपलं इथे. त्यानंतर खाली काय असणार आहे, बटन असणार आहे. जसं की मी एकदा डायग्राम मध्ये आलो आणि इथे पाहिलं, तर नेम, मोबाईल, ईमेल, पासवर्डचे हे इनपुट बॉक्स असणार आहे, आणि त्यामध्ये एक बटन असणार आहे, त्या बटनचं नाव काय असणार इथे, सबमिट. जसं की मी इथे घेतो एक बटन, त्या बटनला नाव देतो मी इथे सबमिट. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो, आली आपली डिझाईन. पार्ट 1 कम्प्लीट झाला आपला इथे. ओके, मग मी इथे काय करतो, ह्या एंटर नेम मध्ये मी दत्ता नाव राईट केलं, त्यानंतर एक माझा मोबाईल नंबर केला 12 34 56 78 90, असा काहीतरी एक माझा मोबाईल नंबर राईट केला. त्यानंतर एक ईमेल आयडी राईट केला मी इथे, आणि माझा पासवर्ड टाकला 1 2 3 केला इथे. आणि मी इथे काय करतो, कन्सोल ओपन करतो. कन्सोल माहिती आहे कसं ओपन करायची, 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे कन्सोल ओपन करण्यासाठी. कंट्रोल शिफ्ट आय दाबा, तर ह्याला म्हणतात, जो काय हा पार्ट ओपन झालाय ना, ह्या पार्टला म्हणतात डेव्हलपर ऑप्शन. ठीक आहे ना, ह्याला काय म्हणतात,
डेव्हलपर ऑप्शन म्हणतात. जसं की तुम्हाला हे ओपन करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट आय. झाले ओपन. ठीक आहे. सेकंड आहे कंट्रोल शिफ्ट जे दाबलं तरी ओपन होणार आहे. नाहीतर हे नाही जमलं तर काय करायचं, तुमचा माऊसचा राईट क्लिक दाबायचं. ओके, राईट बटन दाबायचं. राईट बटन दाबल्यानंतर तुम्हाला इथे लास्ट मध्ये इन्सेप्ट दिसेल आहे. जस्ट त्या इन्सेप्ट वर क्लिक केलं तर तुमच्यासाठी एक जे डेव्हलपर ऑप्शन ओपन झालंय. आणि डेव्हलपर ऑप्शन ओपन झाल्यानंतर इथे बघा, इथे काय दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, झूम करतो मी थोडस, तुम्हाला विजिबल आहे. तर इथे तुम्हाला काय दिसतंय, इलेमेंट. इलेमेंट नंतर काय इथे कन्सोल. आपल्याला कुणाची गरज आहे, कन्सोलची. मग ह्याच्या कन्सोलवर क्लिक करायचं. हा झाला आपला कन्सोल. ओके, ठीक. आता एकदा मी पेजला रिफ्रेश करतो, कन्सोलला ओपनच ठेवतो मी, आणि इथे माझं नाव टाकलं. त्या इनपुट बॉक्स मध्ये दत्ता टाकलं, मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी राईट केला, पासवर्ड टाकला 1 2 3. सबमिट बटनावर जसं मी क्लिक करणार तर कन्सोल मध्ये नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड काय होणार, इथे प्रिंट होणार. समजलं खंडा? कधी होणार ते प्रिंट? काय केल्यानंतर? राईट केल्यानंतर. नाही, अरे तुम्हाला समजलंय ना. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे. कधी? त्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर. मग मी काय करतो, कोड मध्ये आलो आणि ह्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीतरी ऍक्शन घडवायची किंवा काहीतरी आपल्याला करायचे आहे. मग मी ते काय करतो, जसं त्या बटनाला आपण क्लिक करणार तर एक इव्हेंट कॉल होणार. कोणता इव्हेंट? ऑन क्लिक. आणि जसं आपण त्या बटनाला क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. जसं की मी त्या फंक्शनला नाव देतो, सबमिट नेम नाव देतो. ओके, जसं की तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये देतात ना डबल कोड मध्ये, त्याच प्रकारे इथे मी काय दिले, कर्ली ब्रॅकेट मध्ये दिले. काय दिले? जसं आपण ह्या ऑन क्लिक ह्या बटनावर क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. कोणतं फंक्शन? सबमिट नावाचं फंक्शन. मग आता जे फंक्शन आपण कॉल केले ते फंक्शन काय करायला लागेल, आपल्याला बनवायला लागेल. आता ते बनवायचे कुठे, जो आपला हा रिटर्न आहे कीवर्ड, त्या रिटर्न कीवर्डच्या वरती आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. जसे की मी इथे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये, आणि इथे बनवायचे आपल्याला एक फंक्शन. त्यासाठी कोणता कीवर्ड? फंक्शन. फंक्शनचं नाव काय असणार आहे की सबमिट नेम नावाचं एक फंक्शन बनवायची. राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, कर्ली ओपन केला, क्लोज केला. समजतोय फंडा? आणि ह्या फंक्शन मध्ये मी सांगणार आहे कन्सोल डॉट लॉग करायची हे म्हणून. ठीक आहे, असं काहीतरी आपल्याला प्रिंट कर. ओके, सेव्ह केलं मी, याला आउटपुट पेजला आलो. एकदा इथे मी रिफ्रेश केलं. ओके, रिफ्रेश केल्यानंतर मी इथे दत्ता नाव राईट केलं, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला, एक ईमेल आयडी मी राईट केला. ओके, ईमेल आयडी आहे इथे. त्यानंतर एक पासवर्ड ऍड केला मी इथे, आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर इथे काय प्रिंट होतंय, हे प्रिंट होतंय. मला काय प्रिंट करायची? नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. समजतोय? मग जो आपला हा इनपुट मधला डेटा आहे तो डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करणार. मग स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार, जस्ट ह्या फंक्शनच्या बाहेर मी व्हेरिएबल बनवतो. कॉन्स्ट कर्ली ओपन स्क्वेअर ओपन केला, क्लोज केला. पहिल्या व्हेरिएबलचं नाव, त्याचं काय असणार, इथे सेट नेम नावाचं काय असणार आहे, फंक्शन असणार आहे. आणि कणाचा यूज करून बनवायचे आपल्याला, यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट काय ठेवायची का आपल्याला? नाही, जस्ट एम्प्टी ठेव. आता इथे आपण यूज स्टेटला यूज करतो, त्याला काय करायला लागणार, इथे इम्पोर्ट करायला लागणार. मग इथे इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगा काय इम्पोर्ट करायची, यूज स्टेट. कुठून इम्पोर्ट करायची? फ्रॉम रिॲक्ट मध्ये. ओके, जसा नेम नावाचा व्हेरिएबल बनवलाय त्याच प्रकारे आपल्याला अजून एक व्हेरिएबल लागणार आहे. कोणता? मोबाईल. इथे त्याचं असेल एक मोबाईल नावाच्या व्हेरिएबलचं एक फंक्शन असेल सेट मोबाईल, आणि इथे असेल यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट काय स्टोअर करायची का? नाही. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल लागणार आहे आपल्याला. काय व्हेरिएबल? ईमेल. आणि ईमेल व्हेरिएबलचा एक फंक्शन असेल सेट ईमेल नावाचा. कोणाचा यूज करून बनवायची आपल्याला? यूज स्टेटचा. ओके, तर काही प्रॉब्लेम नाही आला. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल लागणार आहे आपल्याला. कोणता? पासवर्डचा. आणि त्याचा एक फंक्शन असेल सेट पासवर्ड नावाचा. ओके,
आणि जे व्हेरिएबल आहे ते कुणाचा यूज करून बनवायचे, यूज बनवले इथे आपण 4 व्हेरिएबल. ओके. आता ह्या चारही व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करायचे असेल तर आपल्याला सांगायला लागेल, इथे काय सांगायला लागेल, ह्या जो काही नेम नावाचा इनपुट बॉक्स आहे त्या नेम नावाच्या इनपुट बॉक्सला ऑन चेंज मध्ये एक एरो फंक्शन, आणि एरो फंक्शनला आपण सांगणार काय, सांगणार एरो फंक्शनला काय सांगणार की जे सेट नेम नावाचं फंक्शन आहे त्या सेट नेम नावाच्या फंक्शनला ह्या एरो फंक्शन मधून इव्हेंट मधून काय पास करायची, इव्हेंट डॉट टार्गेट मधून व्हॅल्यू. झालं इथे. त्यानंतर जसं आपण नेमला केलंय त्याच प्रकारे मोबाईलला ऑन चेंज, त्यामध्ये एक एरो फंक्शन, आणि एरो फंक्शन मधून आपण काय पास करणार आहे, इव्हेंट पास करणार. आणि कुणाला पास करणार आहे, सेट मोबाईल नावाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला आपण इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार आहे. मग त्याच प्रकारे मोबाईलला केलंय त्याच प्रकारे कुणाला असणार आहे इथे, ईमेलला पण. मग ईमेल मध्ये एक काय असणार, एरो फंक्शन, आणि एरो फंक्शन मध्ये आपण सांगणार की जो सेट ईमेल नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करतो, इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास कर. जसं आपण ईमेलला केले त्याच प्रकारे इथे कुणाला असणार, इथे पासवर्डला असणार. एरो फंक्शन घेतला त्यामध्ये असतो एक इव्हेंट, आणि तो इव्हेंट आपण कुणाला पास करणार, सेट पासवर्ड नावाच्या फंक्शनला काय पास करणार, इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास. झाले इथे सगळा डेटा आपण सेट केला. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश करतोय आणि डबल ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी डेटा काय करतोय, फिल करतोय. जसं की नेम फिल केलं, त्यानंतर एक मोबाईल नंबर फिलअप केला, त्यानंतर एक ईमेल आयडी केला, आणि इथे मी पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 6. जसं मी ते सबमिट बटनावर क्लिक करतोय तर मला इथे मेसेज काय प्रिंट झालाय, हे प्रिंट झालाय. पण मला प्रिंट काय करायची, नेम मोबाईल ईमेल पासवर्ड. मग त्यासाठी मी काय करू, इथे जसं की आपण इथे काय केलंय की जे हे आहे ते कधी प्रिंट होतंय, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर. तर आपण इथे सांगू तू हे नको प्रिंट करू, काय कर, जो नेम नावाचा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तू काय कर, प्रिंट कर. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे एक नाव ऍड केलं दत्ता, त्यानंतर एक माझा मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी राईट केला, त्यानंतर एक माझा पासवर्ड टाकला 1 2 3, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय, नेम दत्ता झाले. मग त्याच प्रकारे मला ईमेल पण काय करायची, प्रिंट करायची, मोबाईल पण मला काय करायची, प्रिंट करायची. मग मी इथे फंक्शनच्या आतमध्ये जो मोबाईल नावाचा व्हेरिएबल आहे तो जस्ट इथे कन्सोल करतो. त्यानंतर जसा मोबाईल नावाचा कन्सोल केलाय त्याच प्रकारे इथे काय करतो, मी ईमेलला पण कन्सोल करतो, जस्ट ईमेल. त्यानंतर इथे पास सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश करतो मी, आणि इथे नेम टाकलं मी ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला 0987 असं काहीतरी एक मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर इथे मी माझा एक ईमेल आयडी टाकला abc@gmail.com, आणि इथे पासवर्ड टाकला 1 2 3 4 5. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलंय तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये नेम मोबाईल ईमेल आणि पासवर्ड काय झालाय, समजतं एवढा फंडा. काय केलंय, काहीच नाही केलं. जे तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये करत होता तेच आपण काय केले, रिएक्ट.js मध्ये केले. आता हे ऑन क्लिक मध्ये काय केलंय, एक सबमिट नावाचं फंक्शन राईट केलं. जसं की तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये गेलात, इथे आपण जावास्क्रिप्ट राईट केली ना, ठीक आहे. जसं की इथे बघा, ऑन चेंज केल्यानंतर से हाय नावाचं फंक्शन कॉल होतंय. मग त्याच प्रकारे आपण काय केलंय, जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर ऑन क्लिक नावाचं इव्हेंट काय होणार, ते कॉल होणार. तो इव्हेंट काय करतोय, सबमिट नेम नावाचं फंक्शन आहे त्या फंक्शनला कॉल करतोय. मग आपण इथे काय केलंय, वरती सबमिट नेम नावाचं फंक्शन बनवलंय, आणि ते फंक्शन काय करतोय, कन्सोल डॉट लॉग करतोय. बस, जास्त काय आहे काय ते, काही ते पण कन्फ्युज वाटतंय ऑनलाईन मेंबर. पॉइंट क्लिअर एवढा तुमचा. ठीक आहे, आपला जो काय टास्क होता तो आपला टास्क कम्प्लीट झाला. जास्त काहीच नाही केलं आपण. जसं की काल आपण इनपुट बॉक्स बनवले होते, त्या इनपुट बॉक्स मधला आपण खाली डेटा प्रिंट केला होता.
पण आज आपण काय केलंय की जसं आपण त्या बटनावर क्लिक करणार तरच आपण console मध्ये डेटा काय करणार आहे प्रिंट करणार आहे. फक्त एवढंच केलंय, जास्त काही नाही. कॉम्प्लिकेट वाटत असेल बिंदास विचारा. ओके, तुम्ही ऑनलाईन मेंबर बोलला पाहिजे, तुम्ही बोलला तर मला समजेल तुम्हाला समजलं नाही म्हणून. ओके, तर आपण अजून एक डेमो घेऊ ह्याच्यावरच. ओके, मी बंद करतो आपला जो काय प्रोजेक्ट आहे, त्यानंतर CMD पण बंद करतो आणि फोल्डर पण मी बंद केला. एक नवीन फोल्डर मी काय करतो इथे क्रिएट करतो. तर नवीन फोल्डर क्रिएट करण्यासाठी जो आपण A to Z 56 नावाचा फोल्डर बनवला होता, त्या फोल्डर मध्ये आलो. वरती मी ऍड्रेस बार वर क्लिक करून इथे CMD राईट करून एंटर बटनावर क्लिक करतो. तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग मी ते कमांड टाकणार npm create with आणि प्रोजेक्टचं नाव देऊ आपण इथे demo03. एंटर केलं मी इथे. जसं मी एंटर केलं तर मला इथे विचारतं सिलेक्ट रिॲक्ट. त्यानंतर रिॲक्ट सिलेक्ट केलं, जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली, त्यानंतर एंटर एंटर. ओके, हे थोडंसं वेट करू आपण. आपल्यासाठी एक ऍप्लिकेशन क्रिएट होतोय. राहून द्या. तर ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर इथे मी करतो Ctrl+C करतो. त्यानंतर इथे कमांड टाकणार मी cd आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे demo0. एंटर केलं. त्यानंतर इथे कोड पेज डॉट याने काय होणार आपलं जो काय प्रोजेक्ट क्रिएट झालाय तो VS कोडला ठीक आहे. कॉमन कमांड आहेत 4 आपल्या. ठीक आहे, जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करायची त्यासाठी कमांड npm run ही कमांड टाकली तर आपल्याला माहिती आहे एक URL भेटन आणि त्या URL वर क्लिक केल्यानंतर किंवा ब्राउझरला आपण सर्च केली तर आपला जो काय प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्टचा आउटपुट शो होणार. ओके, तर मी आलो VS कोड मध्ये. VS कोड मध्ये आल्यानंतर जो आपला SRC नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये एक app.jss नावाची काय फाईल आहे. त्या फाईल मधला सगळा जो काय कोड आहे तो कोड सगळा मी काय करतो इथे रिमूव्ह करतो आणि मी इथे फंक्शन बेस्ड कंपोनंट राईट करतो. जसं की फंक्शन कीवर्ड कंपोनंटचं नाव काय असणार जे फाईल नेम आहे तेच कंपोनंट नेम. त्यानंतर जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक एम्प्टी टॅग. एम्प्टी टॅगला काय म्हणतात फ्रॅगमेंट. ओके, फ्रॅगमेंटच्या आतमध्ये एक h1 मी इथे काय करतो राईट करतो आणि h1 मध्ये मी सांगतो वेलकम किंवा मी इथे राईट करतो वेलकम. ओके, आणि जो आपण हा कंपोनंट बनवलाय त्या कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव ऍप. त्यानंतर मी app.css मधली सगळी CSS रिमूव्ह करून टाकली आणि इंडेक्स मधली CSS पण रिमूव्ह करून टाकली. आता तुम्हाला डाऊट असेल की CSS का रिमूव्ह करतात. ओके, जे आपण ऍप्लिकेशन क्रिएट करतो एक आपल्यासाठी एक बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन क्रिएट आहे आणि त्या बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन साठी काहीतरी त्यांनी डिफॉल्ट कोड राईट केलेला आहे. मग तो डिफॉल्ट कोड फक्त मी रिमूव्ह करतोय. ओके, जास्त काही नाहीये. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर मला इथे वेलकम शो झालं. ओके, एवढं तर काय नॉर्मल समजायसारखं आहे. तर मी इथे तुम्हाला एक करायची काय आहे ह्याची आपण प्लॅनिंग करू एकदा. ठीक आहे ना, नेमकं करायची काय डेमो मध्ये ते तर आपण समजून घेणार आधी. मग मला डेमो मध्ये असं करायचंय की माझ्याकडे एक इनपुट बॉक्स असणार आहे. ओके, आता त्या इनपुट बॉक्स मधून आपण नेमचा घेऊ. ओके, त्यानंतर त्या इनपुट बॉक्सच्या पुढे एक बटन असणार आहे. त्या बटनचं नाव असणार आहे इथे सबमिट. समजतंय फंडा. ओके, जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी दत्ता नाव प्रिंट होईल. ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी ABC राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी ABC प्रिंट होईल. जसं की मी ते XY राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी XY. समजलाय फंडा. ठीक, कोड मध्ये आलो मी. कोड मध्ये आल्यानंतर काय करणार इथे एक BR घेतो. का घेतला जस्ट ह्या वेलकम H1 च्या ठीक आहे H1 लाच रिमूव्ह करून टाकू, BR ची अडचण नाही. ओके, ओके, आपल्याला कशाची गरज आहे का इनपुट बॉक्स. त्याला टाईप काय दिलं मी इथे टेक्स्ट दिलं. आउटपुट पेजला आला, एकदा चेक करतो मी आला इनपुट बॉक्स, झूम करतो. ओके, त्यानंतर काय असणार आहे त्याच्या पुढे बटन असणार आणि त्या बटनचं नाव सबमिट. सेव्ह केलं
आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, बटन आलं इथे. त्याला थोडस स्पेस द्यायचं का त्या दोघांच्या मध्ये, एक BR घेतो. ओके ना, अजून एक BR द्यावा असं मला वाटतंय, व्यवस्थित दिसेल. जस्ट फ्रंट एंडचा पार्ट आहे. झाला इनपुट बॉक्स. डेव्हलपर ऑप्शनला ओपन करण्यासाठी राईट क्लिक करा, इन्सेप्टवर क्लिक करा. झाला डेव्हलपर ऑप्शन ओपन. त्यामधून आपल्याला कोण हवाय, कन्सोल. कन्सोलवर क्लिक करा. आलाय कन्सोल ओपन. ओके. तर जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केलं आणि मी ह्या सबमिट बटनावर क्लिक केलं, तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये काय प्रिंट झालं पाहिजे, दत्ता. जसं मी इथे ABC राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये ABC प्रिंट झालं. फंडा समजतोय. मग ह्या इनपुट बॉक्स मधलं आपल्याला काहीतरी प्रिंट करायचंय, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्या इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी एक लागणार इथे व्हेरिएबल. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी काय करायची, इथे रिटर्नच्या वरती आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, नाव काय द्यायचं व्हेरिएबलला, नेम. त्यानंतर नेमचं काय असेल इथे, सेट नेम नावाचं फंक्शन. कुणाचा यूज करून बनवायची, यूज स्टेटचा. आता यूज स्टेटला आपण यूज करतोय, मग त्याला काय करायला लागणार, इथे इम्पोर्ट करायला लागणार आहे. ओके, यूज करतो म्हणजे त्याला इम्पोर्ट तर करायला लागणार आहे ना. इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सांगा काय इम्पोर्ट करायची, यूज स्टेट. फ्रॉम कुठून, केला इम्पोर्ट. ओके. मग आता आपण जे इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार, ते कुठे स्टोअर झालं पाहिजे, ह्या नेम व्हेरिएबलच्या आतमध्ये. मग त्यासाठी मी त्या इनपुट बॉक्सला एक इव्हेंट सांगतो, ऑन चेंज. त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, त्या ॲरो फंक्शन काय पाठवणार, एक इव्हेंट पाठवणार. आणि ते इव्हेंट कुणाला देणार, सेट नेम नावाचं जे फंक्शन आहे, त्या फंक्शनला इव्हेंट मधून काय पास करणार आपण, टार्गेट मधून काय पास करणार, समजलं म्हणणार. सेव्ह केले, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. मी इथे काहीतरी टाईप करतो, जसं की मी ते टाईप केलं दत्ता. सबमिट बटनावर क्लिक केलं, तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय, नाही झालं. आपल्याला कधी प्रिंट करायची, ह्या सबमिट बटनावर क्लिक केल्या. मग मी काय करतो, त्या बटनला एक इव्हेंट सांगतो. कोणता इव्हेंट, ऑन क्लिक नावाचा. ऑन क्लिक इव्हेंट कॉल केला, आणि त्या इव्हेंट कॉल झाल्यानंतर एक फंक्शन कॉल होणार. कोणतं फंक्शन, सबमिट. फक्त ओके, सबमिट नाव दे, तुम्हाला जे वाटेल ते द्या, सबमिट. आणि हे सबमिट नावाचं फंक्शन मी ऍज अ फक्त ह्या व्हेरिएबलच्या खाली बनवतो. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव काय असणार आहे, सबमिट. ओपन करली, क्लोज करली, आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग, आणि काय सांगतो इथे, हाय सांगतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे. त्या इनपुट बॉक्स मध्ये मी दत्ता राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला कन्सोल मध्ये बघा हाय झालं. मला हाय नाही करायचं, ह्या इनपुट बॉक्स मध्ये जे आहे ते टाईप. मग मी त्यासाठी काय करणार, कन्सोल मध्ये आलो, आणि कन्सोल मध्ये मी काय राईट करणार, मग त्या व्हेरिएबलचं नाव, जसं की नेम व्हेरिएबल. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी, जसं मी राईट करतो इथे विशाल. सबमिट बटनावर क्लिक केलं, तर कन्सोल मध्ये मला विशाल भेटले ना. जसं मी इथे दत्ता राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला इथे काय भेटलंय, दत्ता भेटलंय. त्यानंतर सपोज मी इथे ओम राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला इथे काय भेटतंय, ओम भेटतंय. समजताय फंडा इथं. ठीक आहे, जो आपला टास्क होता तो टास्क काय झाला, इथे कम्प्लीट झाला. पक्का इधर तर जमेल, समजलंय. ओके. ह्यानंतर अजून ह्यामध्ये इम्प्लिमेंट करायची, काय इम्प्लिमेंट करायची, की जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करतो, आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलंय, तर कन्सोल मध्ये काहीतरी प्रिंट होत आहे, बरोबर ना. मग आता काय करायची, कन्सोल मध्ये काय होतंय, नेम प्रिंट होत आहे, बरोबर. मग जे हे नेम आहे, ते नेम मला काय करायची, एका ऍरे मध्ये स्टोअर करायची. काय करायचे, जसं की मी इथे राईट केलं, त्या इनपुट बॉक्स मध्ये ABC. ओके, तर इथे मी कन्सोल राईट करतो. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल कन्सोल. जसं मी या इनपुट बॉक्स मध्ये ABC राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला काय भेटणार आहे, कन्सोल मध्ये ABC राईट. त्यानंतर डबल मी इथे राईट केलं, PQR राईट केलं, सबमिट बटनावर मी क्लिक केलं, तर मला कन्सोल मध्ये जे ABC आहे ते ABC पण भेटलं पाहिजे. आणि त्यानंतर
जो का हा पी क्यू आर आहे तो पण भेटला पाहिजे. त्यानंतर सपोज मी इनपुट बॉक्स मध्ये पी क्यू आर च्या नंतर मी ते एक्स वाय झेड राईट केला, तर कन्सोल मध्ये मला तो एबीसी पण हवा आहे, त्यानंतर मला तो पी क्यू आर पण हवा आहे, आणि त्यानंतर मला एक्स वाय झेड पण हवा आहे. त्यानंतर जसं मी त्या इनपुट बॉक्स मध्ये राईट केलं एल एम एन ओ, तर त्या कन्सोल मध्ये मला काय भेटणार आहे, एबीसी पण भेटणार आहे, पी क्यू आर पण भेटणार आहे, आणि मला एक्स वाय झेड पण भेटणार आहे, आणि इथे भेटणार आहे एल एम एन ओ भेटणार. समजतंय फंडा तुम्हाला? समजतंय ना काय करायचे? ठीक आहे, जस्ट तुम्हाला आउटपुट पेजला पण दाखवतो. जसं मी इथे रिफ्रेश केलं आणि इथे मी राईट केलं एबीसी, सबमिट केलं, तर मला इथे काय भेटलंय? एबीसी भेटतंय. त्यानंतर ह्याला रिमूव्ह केलं, मी इथे केलं पी क्यू आर, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर काय भेटलं मला? फक्त पी क्यू आर भेटलंय. ठीक आहे, हे मगाशी प्रिंट झाले, पण आता प्रिंट काय झालंय? फक्त पी क्यू आर झाले. मला काय पाहिजे? एबीसी पी क्यू आर सगळेच डेटा पाहिजे, ते पण कशात पाहिजे? एका ऍरे मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे मला? ऍरे मध्ये. ऍरे म्हणजे काय? एक स्क्वेअर. पक्का? ठीक आहे, एवढं तर समजलंय ना तुम्हाला? ओके, मग मी काय करतो, कोड मध्ये आलो. फंडा तर थोडाफार समजला असेल, कॉम्प्लिकेट वाटत असेल काही प्रॉब्लेम नाही, एकदा आपण समजून घेऊ. तर जो हा नेम नावाचा व्हेरिएबल आहे तो मला काय करायचा आहे? एका ऍरे मध्ये स्टोअर करायचा, बरोबर ना? मग मी ते काय करतो, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट एक व्हेरिएबल बनवला डेटा नावाचा, आणि ते मी त्याचं फंक्शन असेल सेट डेटा. कुणाचा यूज करून बनवायची? यूज. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा राहणार आहे आपल्याकडे? ऍरे टाईप. ह्या व्हेरिएबलचा टाईप कोणता असणार आहे? ऍरे असणार आहे. जसं की हा नेम व्हेरिएबल आहे, नेम व्हेरिएबलचा डेटा टाईप काय असणार आहे? स्ट्रिंग असणार आहे. त्यामुळे इथे आपण काय टाकलंय? डबल कोट टाकले. मग जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाईप राहणार आहे ऍरे, त्यामुळे इथे काय टाकले मी? स्क्वेअर ब्रॅकेट. त्याचा नंबर असता तर काहीच टाकायची गरज नव्हती, पण त्याचा ऍरे टाईपचा डेटा झाला व्हेरिएबल. मग जो आपला हा नेम आहे तो नेम ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. मग मी इथे काय करतो, सेट नेम सेट डेटा नावाच्या फंक्शनला तो व्हेरिएबल पास करून देतो. समजतंय ना? जसं की आपण या फंक्शनला डेटा दिला तर तो ऑटोमॅटिकली कुठे स्टोअर होतो? व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय केलं, त्या फंक्शनला कॉल केलं आणि त्या फंक्शनला काय दिलं मी? तो नेम दिला, आणि तो नेम कुठे स्टोअर झाला होता? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल मी जस्ट इथे करतो कन्सोल डॉट लॉग. कुणाला? डेटा. आता डेटा आहे ना, म्हणजे जो नेम नावाचा व्हेरिएबल आहे तो कुठे स्टोअर झाला? डेटा नावाच्या. आणि आता ते डेटाला आपण कन्सोल करतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, राईट केलं मी एबीसी, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला इथे काय प्रिंट झालंय? एबीसी. आणि त्या ऍरे मध्ये काय झालंय? काहीच नाही. त्यानंतर मी इथे राईट केला एक्स वाय, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर काय भेटलंय मला इथे? एक्स वाय झेड भेटलाय. आणि हा एबीसी कुठून भेटलाय? मग स्टोअर झालेला प्रिंट झाला, म्हणजे इथे काहीतरी डिले होतंय ना. जसं की मी आता इथे डबल दाखवतो. आता इथे बघा, जो आपण पहिला कन्सोल केलाय तो कोणाचा कन्सोल आहे? नेमचा आपण रिमूव्ह करून टाकू. फक्त मी काय केला? डेटाला कन्सोल करतो. ओके, इथे मी राईट केला एबीसी, सबमिट बटनावर क्लिक केलं, काय झालं? तो डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीच नाही, नुसतं एक एम्प्टी स्टोअर झालाय. ओके ना. त्यानंतर मी इथे राईट केला एक्स वाय झेड, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर काय दिसतंय मला इथे? एबीसी. मला काय दिसायला पाहिजे? पण इथे काय होतंय? थोडस डिले होतोय. डिले म्हणजे काय? की थोडासा काय लागतोय इथे? टाइम लागतोय, म्हणजे तो काहीतरी डिले करतोय. जसं की मी एक्स वाय झेड ला रिमूव्ह केलं आणि इथे राईट करतो पी क्यू, सबमिट बटन क्लिक केलं, तर मला आता एक्स वाय झेड दिसतंय. म्हणजे इथे काहीतरी थोडासा काय होतोय? डिले होतोय. जो काही डेटा प्रिंट करायचा प्रयत्न करतोय तो थोडासा उशिरा करतोय. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी रिॲक्ट जेएस मध्ये एक आपल्याला फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केली. काय केली? एक फंक्शनॅलिटी काय केली? प्रोव्हाइड केली. जसं की हा यूज स्टेट
व्हेरिएबल बनवण्यासाठी आपण यूज करतो. त्याच प्रकारे आपल्याकडे असतो एक यूज इफेक्ट. कोण असतो? यूज स्टेट काय करतो? व्हेरिएबल बनवतो. आणि एक असतो यूज इफेक्ट. जसं की मी तुम्हाला सांगतो, आता मला यूज इफेक्टला काय करायची? यूज करायची. त्यासाठी मी त्याला इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट काय करायची मला? यूज इफेक्ट. यूज इफेक्ट फ्रॉम कुठून? केला इम्पोर्ट. ठीक आहे. आता तसं जस्ट तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो कसा आहे. जसं की यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन आणि ते असतो एक कोमा देऊन असा स्क्वेअर ब्रॅकेट. आता हा यूज इफेक्ट काय करतो? जस्ट एखाद्या व्हेरिएबलवर वॉच करतो. काय करतो? वॉच. वॉच म्हणजे माहितीये ना, लक्ष ठेवतो. जसं की वॉचमॅन असतो, तो वॉचमॅन काय करतो की त्या अख्ख्या बिल्डिंगवर किंवा त्या बंगल्याला काय करतो? तो लक्ष ठेवतो. कोणी आलं, कोण गेलं, कोण काय करतंय, सगळं तो काय करतो? लक्ष ठेवतो. मग त्याच प्रकारे जसं आपला यूज स्टेट आहे व्हेरिएबल बनवण्यासाठी, त्याच प्रकारे आपल्याकडे यूज इफेक्ट, तो काय करतो? व्हेरिएबल वर लक्ष ठेवतो. कुणावर? म्हणजे वॉच करतो ते. ओके. मग त्याला आपण सांगू कुणावर वॉच करायची माहितीये? तू जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे ना, त्या डेटा नावाचे व्हेरिएबल काय करतो? लक्ष ठेव. आणि जसं तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करेन तर तू काय करायचं माहितीये? कन्सोल डॉट लॉग करायची. कन्सोल डॉट लॉग काय करायची? इथे एक मेसेज राईट करतो मी, जस्ट न्यू डेटा, आणि इथे कन्सोल डॉट लॉग करतो मी डेटा. म्हणजे कोणता व्हेरिएबल? हाच व्हेरिएबल मी कन्सोल केला. ओके. जस्ट आणि हा कन्सोल मी रिमूव्ह करतो. ओके. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं मी इथे, जसं मी इथे दत्ता राईट केले, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर त्याच्यामध्ये काय स्टोअर झालं? आता लगेच स्टोअर झालं ना त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जसं मी इथे विशाल केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर त्या न्यू डेटा मध्ये काय आलंय? विशाल. न्यू डेटा कोणता आहे? फक्त आपण इथे एक मेसेज राईट केला आणि तो डेटा नावाचा व्हेरिएबलच काय केला? इथे प्रिंट केला. जिथे आपल्याला डिले होत होता, म्हणजे थोडासा प्रिंट व्हायला टाइम करत होता, तो टाइम काय झाला आपला? आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जस्ट यूज इफेक्ट लगेच नाही समजणार तुम्हाला. ठीक आहे. आज नवीन आहे. ठीक आहे. आज नवीनच टॉपिक आलाय. जसं की तुम्हाला यूज इफेक्टला समजायला, यूज स्टेटला समजायला 4-5 दिवस लागले, त्याच प्रकारे यूज इफेक्ट पण समजायला थोडासा टाइम लागेल. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी आहेत ते लगेच नाही समजणार तुम्हाला. समजतं एवढं? ओके. 2 मिनिट. डबल मी एकदा सांगू सांगतो. आपल्याला प्रॉब्लेम काय येत होता तो मी सांगतो. ओके. आता जसं की मी इथे दत्ता नाव राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर इथे मला दत्ता नाव दिसतंय आणि त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये दत्ता स्टोअर झालंय का? नाही झालं. जसं मी इथे विशाल राईट केलं, विशाल, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर मला इथे विशाल आलंय आणि इथे डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर झालंय? आता दत्ता. म्हणजे इथे थोडासा काय होतं? इथे डिले होतोय. आता हा डिले का होतोय तुम्हाला मी ते सांगतो. ओके. यूज इफेक्ट विसरा 2 मिनिटं. तुम्हाला प्रॉमिस माहितीये? प्रॉमिसिफाय, प्रॉमिस माहितीये ना? ते माहितीये? ठीक. जसं की जो हा कन्सोल आहे, ठीक आहे, मी जस्ट समजून घेण्यासाठी सांगतोय, फक्त कन्सोल डॉट लॉग. इथे मी करतो हाय 1. ओके. नुसतं 1 करतो. ओके. हाय 1. हाय 2 असेल आणि हा हाय 3. ठीक आहे. हा हाय 3 असेल आणि हा कोण असेल? हाय 2 असेल. ओके. समजतं ना? कन्सोल डॉट लॉग केलंय, हाय 1, हाय 2. ठीक आहे. हाय, तुम्ही असं कन्फ्युज होत असेल, सिरियल वाईज राईट. हाय 1, हाय 2, हाय 3 असे मी काहीतरी कन्सोल केले 3. मग मला सांगा,
आउटपुट पेज मध्ये किंवा मी कन्सोल केल्यानंतर किंवा हा कोड मी रन केल्यानंतर मला आउटपुट काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? हाय 3 आणि हाय 2 आणि हाय 1. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण बोलू शकतात बरं का. काय भेटणार आहे? सपोज एवढाच कोड मी राईट केलाय आणि ह्याला मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय, तर मला रिझल्ट मध्ये काय भेटणार? मेसेज काय प्रिंट होणार? सिंपल, तुमच्या पुढे उत्तर आहे. हा, हाय 3 का होईल? कन्सोल मध्ये मग असं प्रिंट होईल ना, हाय 1 हाय 2 आणि हाय 3 प्रिंट होईल. सिरियल वाईज प्रिंट होईल पक्का आहे ना. ओके, जसं आपण हाय 1 प्रिंट केलं, हाय 2 केलं, हाय 3 कन्सोल मध्ये केलं, तर आपल्याला आउटपुट मध्ये भेटणार आहे हाय 1 हाय 2 हाय 3. ओके, एवढं तर तुम्हाला नॉर्मल फंडा समजतंय. मग सपोज जो हाय 1 आहे, ठीक आहे, जो हाय 1 आहे त्याला प्रिंट होण्यासाठी 0 सेकंड लागते. किती सेकंड? 0 सेकंड. जो हाय 2 आहे, अरे ठीक आहे, कर्सर माझा ठीक आहे, जो हाय 2 आहे त्या हाय 2 ला प्रिंट होण्यासाठी 1 सेकंड लागतो आणि जो हाय 3 आहे त्याला प्रिंट होण्यासाठी 0 सेकंड टाइम लागतोय. प्रिंट होण्यासाठी बरं का, टाइम लागतोय. जसं की हाय 1 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतोय 0 सेकंड, हाय 2 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतोय 1 सेकंड आणि हाय 3 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतोय 0 सेकंड. मग मला सांगा आता आउटपुट मध्ये मला काय भेटणार? बरोबर, काय भेटणार आहे मला आउटपुट? की ते मला पहिलं भेटेल हाय 1, कारण त्याला प्रिंट व्हायला टाइम किती लागतोय? 0 सेकंड. आणि त्यानंतर हाय 3 भेटेल मला. हाय 3 काय भेटणार? की त्याला प्रिंट होण्यासाठी टाइम किती लागतोय? 0 सेकंड. बरोबर. आणि लास्ट मध्ये मला कोण भेटणार आहे? हाय, अरे ठीक आहे, थोडस हे झालं का? ओके, 2 मिनिट. हाय 3 भेटणार आहे आणि लास्ट मध्ये आपल्याला भेटणार आहे इथे हाय 2 भेटणार आहे. काय भेटणार आहे? की हाय 1 ला प्रिंट होण्यासाठी 0 सेकंड लागतोय आणि हाय 2 ला 1 आणि हाय 3 ला 0. जसं की क्लासमध्ये 3 स्टुडंट आहेत आणि 3 स्टुडंट पैकी 2 स्टुडंट म्हणले की तिसऱ्याला म्हणले की चल तुला क्लासला यायची का नाही. तो तिसरा म्हणतोय मला 10 मिनिटं लेट होईल. ओके, मग तो काय करेन, रूम वरून 10 मिनिटं थोडासा लेट निघल. लेट निघल्यामुळे तो क्लासमध्ये 10 मिनिटं काय होईल, तो लेट पोहोचेल. बरोबर, बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपला जो काय कोड आहे ना, त्या कोड मध्ये अशी सिस्टीम चालते की जो आपला हा डेटा आहे ना, इथे आपण कन्सोल केलाय, त्याला काय होतंय, थोडासा टाइम लागतोय. काय होतोय? टाइम लागतोय प्रिंट होण्यासाठी, पण तो प्रिंट होणार, ह्यालाच म्हणतात. ठीक आहे ना. हो, काय म्हणतोय, 1 नंबर म्हणतोय मी 0 सेकंडात प्रिंट होतोय. 2 नंबर म्हणतोय मी तुला प्रॉमिस करतो की मी येणार आहे क्लासला, पण मला काय होणार आहे, थोडासा टाइम लागणार. मग ह्यालाच म्हणतात प्रॉमिस म्हणतात. ओके, मग त्याच प्रकारे आपला जो काय हा कन्सोल डॉट डेटा केलाय आपण, त्यामध्ये आपण डेटा काय म्हणतोय, मी प्रिंट होणार आहे पण मला काय लागतोय, थोडासा वेळ लागतोय. बरोबर ना. समजलंय फंडा काय आहे तिथे? ठीक आहे, अजून नसेल समजलं काही प्रॉब्लेम नाही, पण असं तुम्हाला एक प्रोसेस चालते त्यांच्या मागे, थोडासा टाइम लागतोय, त्यामुळे थोडासा तो काय होतोय, लेट प्रिंट होतोय. विशाल राईट केलं, तो काय झालं, इथे एम्प्टी प्रिंट झाला. त्यानंतर मी इथे दत्ता राईट केलं, सबमिट केलं, तर मला इथे दत्ता भेटले, पण त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये विशाल आत्ताशी गेले, त्याला थोडासा काय लागतोय, इथे टाइम लागतो. मग जो आपल्याला हा वेळ लागतोय, त्याला जो वेळ आहे तो लागतोय, तो आपला काय झाला, एक प्रॉब्लेम झालाय. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला React.js ने एक फंक्शन प्रोव्हाइड केलंय किंवा एक फंक्शनॅलिटी काय केली, प्रोव्हाइड केली. त्याचं नाव आहे यूज इफेक्ट. जसं की यूज स्टेट आपण व्हेरिएबल बनवण्यासाठी त्याला इम्पोर्ट करतो, बरोबर ना. त्याच प्रकारे एखाद्या व्हेरिएबलवर वॉच करायची असेल तर आपल्याला गरज असते इथे यूज इफेक्टची. आणि यूज इफेक्टला इम्पोर्ट केलं मी कुठून, फ्रॉम रिॲक्ट मधून. आणि त्याचा तुम्हाला एकदा सिंटॅक्स मी राईट करून दाखवतो. जसं त्याचा सिंटॅक्स आहे, जसं की यूज स्टेटचा सिंटॅक्स तुम्हाला माहित पडलाय, थोडा थोडा माहित असेल. ओके, मग त्याच प्रकारे यूज इफेक्टचा सिंटॅक्स आहे यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, त्याच्यामध्ये एक ॲरो घेतलाय आणि लास्ट मध्ये असं कोमा देऊन स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा.
यूज इफेक्ट काय करतो, एखाद्या व्हेरिएबलवर लक्ष ठेवतो किंवा वॉच करतो. मग मला सांगायची डेटा नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यावर तू काय कर, लक्ष ठेव. जसं त्याने काहीतरी चेंजेस केले, 0चा 1 केला किंवा 1चा 0 केला, तर तो काय करायचा, लगेच कन्सोल डॉट लॉग करायचं. काय करायचं, कन्सोल डॉट लॉग मध्ये न्यू डेटा एक मेसेज दिला आणि त्या डेटाला प्रिंट कर. फक्त सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं मी इथे, आणि आता बघा मी इथे दत्ता नाव राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, दत्ता भेटलंय. आणि त्या व्हेरिएबल मध्ये मला डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये दत्ता स्टोअर झालं. जसं मी इथे विशाल केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर विशाल त्या स्टोअर झालंय आणि त्या ह्याच्यामध्ये पण विशाल काय झालंय, स्टोअर झालंय. आता तुम्ही म्हणता हे दत्ता कुठलं आलं, दत्ता कुठलं आलं, हे इथे आपण एक्स्ट्रा कन्सोल राईट केले, हे रिमूव्ह करतो आणि हे पण मी रिमूव्ह करतो. ओके, जस्ट आउटपुट पेजला आलो. एकदा मी आता बघा डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी इथे विशाल राईट केलं, सबमिट बटन क्लिक केलं, तर डेटामध्ये काय स्टोअर झालंय, विशाल. आता दत्ता केलं तर आता काय स्टोअर झालंय, दत्ता. म्हणजे जो आपला डिले होत होता तो प्रॉब्लेम काय झालाय, सॉल्व्ह झालाय. कोणामुळे झालाय, ह्या यूज इफेक्ट मुळे. ओके, थोडस कॉम्प्लिकेट वाटेल, आर्ट तुम्हाला वाटेल, पण अजून त्याच्यावर आपण प्रॅक्टिस घेतली की तो तुमच्यासाठी काय होईल, एकदम इझी होऊन जाईल. ओके, इथवर समजलंय ऑनलाईन मध्ये का इथे